नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भुर्जी. तर हा जो आपला बंद गोबी असतो, फुलगोबी ज्याला आपण म्हणतो, तो फ्लावर घेतलेला आहे मी इकडे. आणि तो फ्लावर एकदम बारीक चिरून घ्यायचा, होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आणि एकच उकड काढायचे मिठाच्या पाण्यात, म्हणजे जो उघरटपणा वगैरे असतो तो निघून जातो. एक टोमॅटो घेतला आहे मी, दीड छोटे टोमॅटो होते छोटे छोटे, म्हणून मी दीड घेतले. बारीक चिरून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या 4-5 आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तर चला आपण बनवूया कॉलीफ्लावरची भुर्जी. तव्यात बनवायची आहे. तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी 1 पळी. तेल तापल्यावर आपल्याला लसूण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम. लसूण टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आणि कांदा ॲड करायचा आणि हिरव्या मिरच्या पण एकत्रच ॲड करूया आणि चांगलं कांदा परतून घेऊया. कॉलीफ्लावरची म्हणजेच कोबीची भुर्जी पटकन बनते. होईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये एकच उकड काढायची आहे आणि बाकीचं ह्या तव्यावर आपल्याला वाफेवर बनवायचं आहे. तर फोडणीला आपण लसूण, हिरवी मिरची आणि कांदा हा चांगला परतून घेऊया, कांदा तांबूस होईपर्यंत, आणि मग टोमॅटो ॲड करूया. कांदा चांगला तांबूस रंगाचा होत आला की आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि हे चांगलं मिश्रण एकत्र परतून घेऊया आपण तेलामध्ये. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, एकदम साधी सोपी फोडणी आहे ही, जसं आपण अंड्याची भुर्जी बनवतो त्या हिशोबाने. कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. अर्धा चमचा आपण आता इथे हळद ॲड करूया. पुन्हा एकदा परतून घेऊया सगळं हळदीमध्ये. तेलामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये कॉलीफ्लावर ॲड करूया, जो आपण एक उकड काढून घेतलेली. अगदी हलकीशी एक उकड काढायची आहे मिठाच्या पाण्यातून, कारण जो कॉलीफ्लावरचा जो हे असतो उघरटपणा तो निघून जातो. आणि आता आपण गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, मीडियम टू लो. आणि आता सर्वात शेवटी मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ नेहमी चवीनुसारच, कोणाला अळणी लागतं, कोणाला जास्त खारट, त्या हिशोबाने. आणि आता आपण सर्वात शेवटी इथे कोथिंबीर ॲड करायची आणि हे सगळं आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो. चांगलं परतून घेऊया आपण हे एकजीव आणि थोडंसं असं हलक्या हाताने स्मॅश करू, कारण भुर्जी आहे कॉलीफ्लावरची. आणि आता आपण इकडे एकदम पाण्याचा हपका मारायचा आहे, थोडासाच पाण्याचा, आणि झाकणी टाकायची आहे आणि 5-10 मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आहे भाजीला. 5-10 मिनटं झाली आहेत. आपण झाकणी उघडूया. चांगली वाफ आलेली आहे. तुमचा फ्लावरला छोटा असेल, त्याची जी फ्लावरची पानं असतात हिरवी, ती जर कवळी असतील तर ती पण चांगली तुम्ही चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि तुम्ही पाहू शकता आपली ही वाफेवर तव्यावरची फ्लावरची भाजी, ज्याला आपण फ्लावर भुर्जी म्हणतो, ती बनवून रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता साध्या सोप्या पद्धतीत आपण फ्लावरची भुर्जी बनवलेली आहे. आपण जास्त सामान काहीच घेतलं नाही आहे, जे घरात सामान असतं त्यातनंच बनवलेली आहे ही साधी सोपी फ्लावरची ही भुर्जी. तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. थँक्यू.